नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय सांगलीचं 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन. मंडळी, आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना, ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात. जसं आपण त्यांचा आदर करतो, त्यांची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे भारत सरकार देखील 60 वर्षांवरील सर्व व्यक्तींची, या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं. कारण ज्या अभिमानानं, ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती, तोच त्यांचा अभिमान, आनंद वृद्धापकाळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना. पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं. अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं, त्यांना स्वाभिमानानं जगता यावं, गरीब, असहाय्य, निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं, ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी, म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात, यासाठी आता आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम. चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम. श्रोते हो, नमस्कार. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय तसंच सामुदायिक रेडिओ असोसिएशन यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. मी लक्ष्मी. आणि लक्ष्मी, अगं तू हे काय करतेस? आजोबा, अहो रेडिओवर जसं बोलतात ना तसं बोलण्याचं मी नाटक करतेय आणि या नाटकात तुम्ही सुद्धा आहात माझ्या बरोबर. अच्छा अच्छा, मी पण आहे का? हो अहो आजोबा, आपण ऑन एअर आहोत. आपला आवाज लाईव्ह जातोय रेडिओवरून. बरं बरं बरं, ठीक आहे. तर मी लक्ष्मी. आजोबा. हो हो, आणि मी तुमचा भारत आजोबा. आम्हा दोघांकडून सगळ्यांना नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाबद्दल मी तुम्हाला सांगते बरं का. तर भारत सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाचा उद्देश समाजातल्या सगळ्या घटकांच्या, विशेषतः वंचित आणि दुर्बळ घटकांमधल्या लोकांचं कल्याण आणि त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणं हा आहे. या विभागातर्फे सामाजिक समानता, न्याय आणि समाजाचं सशक्तीकरण करण्यासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबवले जातात. आपले ज्येष्ठ हा आपला अभिमान आहेत. आपल्या कुटुंब व्यवस्थेचा ते पाया आहेत. अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. आपल्या आजी आजोबांकडूनच आपण नाती जोडणं, ती स्वीकारणं आणि ती निभावून नेणं शिकलो. खरं, गुगलवर आपल्याला सगळ्या गोष्टी सहज मिळतील, पण अनुभवातून आलेल्या ज्येष्ठांचा मोलाचा सल्ला तिथं मिळणार नाही. अगदी खरं, तुमच्यासारखाच. हल्लीच्या बदललेल्या सामाजिक वातावरणामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणाऱ्या गैरव्यवहारांचं प्रमाण कितीतरी वाढलंय. कितीतरी ठिकाणी त्यांना घरातून बाहेर काढतात आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांच्यावर एकटं राहण्याची पाळी येते. खरंय. त्यामुळेच अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाची ही एक महत्त्वाची योजना आहे. श्रोते हो, आपल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं आयुष्य सन्मानाने जगता यावं म्हणून भारत सरकारची सर्वसमावेशक आणि न्याय सुसंगत अशी अटल वयो अभ्युदय योजना काम करतेय. बर. ज्येष्ठांना पुन्हा एकदा स्वावलंबी बनवणं आणि त्यांना सामाजिक आर्थिक सुरक्षा देणं या हेतूने 2017 पासून ही योजना सुरू झालेली आहे. बुढ़ापा अभिशाप नहीं, बुढ़ापा बनेगा उत्सव जिंदगी का. अटल वयो अभ्युदय योजना बनाए बुजुर्गों की जिंदगी को आसान, लौटाए उनका खोया हुआ स्वाभिमान. कहा जाता है बुढ़ापा अपने आप में एक रोग है. उम्र बढ़ने के साथ हमारे बुजुर्गों को होती है कई तरह की शारीरिक समस्याएं. ऐसे में गरीब, असहाय वरिष्ठ नागरिकों के पोषण के लिए सरकार ने उठाए हैं कदम. अटल वयो अभ्युदय योजना दिलाती है बुजुर्गों को सही पोषक भोजन. लगभग 50,000 बुजुर्गों को लाभ देने के लिए 39.6 करोड़ बजट में आवंटित किए गए हैं, जिससे होगा हमारे वरिष्ठ जनों का अभ्युदय.
साथ ही सहारा बनी वरिष्ठ जनों का राष्ट्रीय वयोश्री योजना, जिसमें गरीबी रेखा के नीचे के हमारे सम्माननीय वरिष्ठों को मिलेंगे सहायक उपकरण और जीवन सहायक यंत्र जैसे व्हील चेयर, हियरिंग हेड, वॉकर, जिससे खिल उठी हमारे बड़ों की खोई मुस्कान, क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान। CRA द्वारा निर्मित। सामाजिक न्याय एवं सशक्तिकरण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी। मी नितीन उबाळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली। आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणासाठी केंद्र पुरस्कृत जी योजना आहे, अटल वयो अभ्युदय योजना, या योजनेच्या संदर्भाने माहिती पाहणार आहोत। ज्येष्ठांची लोकसंख्या ही 2011 मध्ये साधारण 10% होती। 21 मध्ये ती लोकसंख्या ही 11% आसपास लोक झालेली आहे आणि आता साधारण ही लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 15% आसपास पोहोचणार आहे। समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्याच्या सुविधा भरपूर झालेल्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांचं राहणीमान सुधारलेलं आहे। त्यांना वेळच्या वेळी चांगलं सकस आहार मिळाल्यामुळं त्यांचं वयोमर्यादा वाढलेली आहे। पूर्वी समाज हा संयुक्त कुटुंबात राहत असल्यामुळं आपोआपच ज्येष्ठ नागरिकांची काळजी ही प्रत्येक घरामध्ये घेतली जायची। सद्यस्थितीत हा समाज चौकोनी कुटुंबामध्ये विभागत गेल्यामुळं प्रत्येक घरामध्ये ज्येष्ठ नागरिक हे ती जड झाली त्या कुटुंबावर आणि मग त्यातनं वेगवेगळे पर्याय निर्माण झाले, ज्येष्ठांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या। ज्येष्ठ नागरिकांना कुटुंब सांभाळण्याचं झाल्यानंतर मात्र मग या ज्येष्ठांची पूर्ण व्यवस्था करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या। त्यातीलच ही एक योजना आहे अटल वयो अभ्युदय योजना। या योजनेचं उद्दिष्ट केंद्र सरकारचं असं आहे की सर्व समाजातील जाती धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक आणि सन्मानाचं जीवन उपलब्ध करून देणं। याच्यासाठी त्यांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर एक वेबसाईट तयार केली असून त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रस्ताव हे ऑनलाईन मागवले जातात। ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम दिले जातात। याच्यामध्ये त्या वृद्धाश्रमांच्या काही अटी आहेत आणि त्या अटीनुसार अटींचं पालन केलं तर त्या संस्थेला तो वृद्धाश्रम सुरू करून दिला जातो आणि त्याचबरोबर त्याचे असणारे आर्थिक लाभ त्या संस्थेला मिळतात। वयोवृद्ध ज्येष्ठांसाठी तिथं आवश्यक भोजन, निवासाची व्यवस्था, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नर्स किंवा व्हिजिटवर डॉक्टर्स यांची व्यवस्था करण्यात येते आणि या संदर्भाने तिथं ज्येष्ठ नागरिक ठेवले जातात, त्यांची काळजी घेतली जाते। वेळोवेळी राज्य सरकार, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी तसेच केंद्र शासनाकडून येणारे सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयातून जे काही विभागस्तरीय तपासणी अधिकारी येतात हे सुद्धा या ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धाश्रमांची तपासणी करतात। शासनाने ही योजना खूप चांगली आहे। या योजनेचा लाभ हा सर्व ज्येष्ठांनी घेतला पाहिजेत। त्याचबरोबर याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अंगी असणारे जे कलागुण आहेत किंवा जे कौशल्य आहेत त्या कौशल्याचा उपयोग हा उर्वरित समाजासाठी करण्यासाठी तर त्यात सुद्धा त्यांनी त्यांचा सक्रिय सहभाग हा दिला पाहिजे। ई अनुदान पोर्टलवर हे सगळं ज्येष्ठ नागरिकांसाठी जो कृती आराखडा तयार करायचा आहे त्या कृती आराखडा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने वेगवेगळ्या राज्यांना सांगितलं आणि त्याच्यासाठी त्यांनी काही ठराविक बाबी सुद्धा त्या आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी सांगितलेले आहेत। मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो की जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्या, जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। धन्यवाद। अटल वयो अभ्युदय योजना या योजनेबद्दल श्रोते हो आपण ऐकतो आहोत। भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 1951 मध्ये आपल्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या होती सुमारे 1,98,00,000। 2001 मध्ये ती वाढून 7,06,00,000 झाली। 2011ची जी आकडेवारी आहे ती तर आहे 10,38,00,000 आणि आता 2026 पर्यंत आपल्या भारत देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या 17,03,00,000च्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। लक्ष्मी, ह्या आकडेवारीवरून तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? कोणती? की ज्येष्ठ नागरिक आता पूर्वीपेक्षा दीर्घायुषी होत आहेत। हो, गेल्या काही वर्षात
मूलभूत आरोग्य सेवांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे, आधुनिक उपचार पद्धतींमुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. खरंय. ज्येष्ठ नागरिकांना फक्त दीर्घायुष्यच नाही, तर एक सन्मानाचं आणि आरोग्यपूर्ण आणि आर्थिक स्थैर्य असलेलं उत्साही आयुष्य जगता यायला हवं. अगदी खरं आहे. आणि आताच्या काळात हे खूप मोठं आव्हान सुद्धा बनलेलं आहे. अगं, आपल्या भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांप्रती कायम आदर आणि प्रेमच आपल्या समाजात बघायला मिळतो. हो. आपल्या कुटुंब व्यवस्थेत त्याची खूप प्रेमानं काळजी घेतली जाते. पण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बदलत्या सामाजिक वातावरणात एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चालली आहे. हो ना. हल्लीच्या आपल्या छोट्या छोट्या कुटुंबांमुळे ज्येष्ठ नागरिकांकडे समाजाचं दुर्लक्ष होत आहे. अगदी खरंय. आणि त्यामुळेच आजोबा आरोग्याच्या समस्या, मानसिक समस्या किंवा आर्थिक दुर्बलता या सगळ्याच अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय. अगदी बरोबर. शिवाय त्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा अनेक अडचणी आहेतच. आणि म्हणूनच ज्येष्ठत्व ही भारतापुढे सध्या एक खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच ज्येष्ठांना आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून एक पोषक वातावरण निर्माण करणं हे आवश्यक आहे. भारत आजोबा अटल वयो अभ्युदय योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा, त्यांचं पोषण, आरोग्य, कल्याण, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांचं समाजामधलं महत्त्व, 2 पिढ्यांमधलं अंतर कमी करणं, त्यांच्या वयाला अनुकूल असं वातावरण निर्माण करणं आणि कुटुंबाला पारख्या झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत करणं, अशा अनेक गोष्टींचा विचार, कृती या योजनेच्या माध्यमातून सध्या केली जाते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. जसं की ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यकृती आराखडा, राष्ट्रीय वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पादनक्षम अशी सहभागाची संधी आणि SAGE सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन. त्याचबरोबर मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया आणि ज्येष्ठांचं भरण पोषण सुद्धा. सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती असणं खूप आवश्यक आहे. कारण या योजनांच्या माहितीच्या अभावामुळेच अनेक गरजू या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. आणि या योजनांविषयी आपल्याला सविस्तर माहिती मिळावी हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. श्रोते हो, आता आम्ही तुम्हाला एक भारूड ऐकवणार आहोत झक्कासपैकी. ते ऐका आणि त्या भारुडाच्या माध्यमातून या योजनेविषयी थोडी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ती माहिती जरूर लक्षात ठेवा. साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर, अहो साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर, अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर, अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर, अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अग ग 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 अग ग ग ग ग साठी आली, काय करू आता, साठी आली, नको नको तरी साठी आली, खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो, अहो बघता बघता साठी आली, आली आली, गुडघे दुखीला घेऊन आली, आली आली, आणि पाठीची घडी मोडून गेली. अगाय आय 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 आय. काय सांगता, पाठीची घडी मोडली. मग काय, अहो व्यायाम करता की नाही. अहो संसाराचा गाडा वडता वडता पाठीवर एवढं वजन घेतलं होतं की व्यायाम वगैरे करायला सुद्धा ते खाली काही ठेवता आलं नाही बघा. आणि म्हणून पाठीची घडी मोडून गेली. साठी आली, काय करू आता, साठी आली, नको नको तरी साठी आली, खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो, अहो अंधुक झाली दिठी, मिठी, मिठी नाही मग दिठी 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 नाही, तुम्हाला मिठीच ऐकू येणार म्हणा, कारण तुमची सुरू आहे तिशी. लाजू नका. तर मग दिठी म्हणजे काय. अहो दिठी म्हणजे दृष्टी. दृष्टी असं, डोळ्यांपुढची चित्र आता दिशेनाशी झाली, चष्मा मोती बिंदूची गट्टी झाली. असं असं असं. तर आता अंधुक झाली दिठी, दिठी, आणि कामाची झाली सुट्टी. सुट्टी.
पोरा बाळांनी घेतली म्हणूनच कट्टी. कट्टी कट्टी हा आता हा काय नवीन खेळ? अहो खेळच म्हणायचं की. होय. आता 60 आली हा आणि दृष्टी गेली हा आणि रिटायरमेंट निवृत्तीची वेळ झाली हा. आणि त्यामुळं ऑफिस कामाची सुट्टी झाली ना. झाली 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 मग झाली. आता 10 तास घराबाहेर राहणारे आम्ही आता 24 तास घरात थांबायला लागलो. अरे या डब्यात काय, या कपाटात काय, आणि त्या पार्सल मध्ये काय म्हणून विचारायला लागलो. आणि म्हणून पोरा बाळांना देखील नकोसे झालो. आणि म्हणून पोटच्या पोरानं घेतली कट्टी. पोटच्या पोरानं घेतली कट्टी. काय सांगायचं, लई लई वंगाळ झालं बघा. अहो म्हणून तर म्हणतोय. अग ग ग ग ग. साठी आली. काय करू आता. साठी आली. नको नको तरी. साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो अहो बरोबर आहे. काय बरोबर आहे. अहो जग बदललंय राव आता. हे बघा मला सांगा आता, तुमच्या आई साहेबांनी नऊवारी नेसली होती की नाही? होती. वडील तुमचे धोतर नेसत होते. मग तुम्ही नेसलंय काय आता? नाही नाही नाही. बघा तुमच्या आईनी जात्यावर दळणं दळून दळून व्यायाम सुरू ठेवला. वडिलांनी शेतात राबून राबून शरीर कमावलं. पैलवानच होत ते. मग आणि तुमचं शरीर आमचं काय कसलं नाही ना. म्हणजेच काय तर बदल अटळ आहे. त्यामुळे आता हल्ली असं कोणाच्या खासगी आयुष्यात इतकं डोकावू नाही हो. काय बोलता पण पोटचं पोर आहे. पोटचं पोरग असलं तरी बी त्याच्या संसाराच्या पोटात आपण डोकावू नाही. अहो आपलं आपलं जग आपणच उभं करावं. आता असं म्हणता वय. मग अहो पण आता उभं राहायला कोणाची सोबत नकोय. सोबत मग अहो एकटं उभं राहत होतो तेव्हा पेलच की सगळं. पण आता नाही जमत. खरंय खरंय खरंय. नाही पण खरंय तुम्ही म्हणता ना तसा बदल अटळ आहे. काय आता कोणाच्याही सोबतीची अपेक्षा नको. काय नाही 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 अगदीच तसं नाही बरं का. मग कसं आता. अहो जसा बदल अटळ आहे ना तसं आपलं सरकार सुद्धा अटळ आहे. ज्याने आपली अटळ सोबत दिली आहे. काय मस्करी लावली तुम्ही. मस्करी मग काय तर आता यात सरकार कुठनं आलं हो. आणि हे काय लावलंय सारखं अटळ अटळ अटळ. अहो सांगते सांगते ऐका 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 शांत व्हा. हे बघा आता तुमच्या गुडघ्याला औषध पाणी करणारी, तुमच्या डोळ्यांसाठी कानांसाठी वेगवेगळी उपकरणं म्हणजे साधनं उपलब्ध करून देणारी आणि तुमच्या एकटेपणावर तोडगा सांगणारी. अहो एवढंच काय तुमच्या प्रत्येक तक्रारीवर उपाय सांगणारी अटल वयो अभ्युदय योजना आपल्या केंद्र सरकारने सुरू केली आहे. काय सांगता काय. मग आता तुम्ही माझ्या माग म्हणा. काय म्हणायचं. 1 1 4 4 5 5 6. 1 मिनिट. काय तुम्ही काय साळ बिळाला गेला आहे की नाही. ते मधलं 2 आणि 3 कुठं गेलं. 1 नंतर डायरेक्ट 4. शाळेत गेले होते म्हणूनच ही माहिती तुम्हाला मी सांगते. काही प्रश्न विचारायचा नाही, नुसतं माझ्या मागे म्हणायचं आणि ते लक्षात ठेवायचं. सांगा सांगा. हा म्हणा. 1 4 5 5 6 7. 7. आता एकटे म्हणा बरं. 1 4 5 6 आणि 7. सोपं आहे का नाही. सोपं की. पण हे हाय काय. सांगते. हा एक मदतीचा नंबर आहे म्हणजे हेल्पलाईन नंबर आहे. कुणी दिला विचारा. आता कुणी दिला. सरकारने दिला. असं होय. तर हा तुमच्यासाठीचा एक हेल्पलाईन नंबर आहे. हा कुठे डायल करायचा. फोनवर. तर हा फोनवर तुम्ही डायल केला की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच म्हणून समजा. आणि त्याच्या बरोबर राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक योजना आहे बरं का. या योजनेच्या माध्यमातून तर वृद्धांसाठी आवश्यक असणारी सगळी उपकरणं मोफत दिली जात आहेत. म्हणजे तुमच्या डोळ्यांचा चष्मा म्हणू नका, कानाचं ते मशीन म्हणू नका, तुमचा वॉकर म्हणू नका, काठी म्हणू नका, अशी एक नाही 90 प्रकारची उपकरणं मोफत दिली जात आहेत. मग आणि असं एकाच नाही बर का, अनेक प्रकारे सरकार 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करतंय. अहो बघा तुमच्या पोरांनी कट्टी घेतली का नाही. काय बोलायचं. पण सरकारने कट्टी घेतली नाही. आता कसं बोलला.
तेव्हा तुमचं 60 नंतरचं आयुष्य सुखाचं आरोग्यपूर्ण जावो यासाठी सरकार अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून काम करतंय. हे लई बेस झालं बघा. हा, आता तिचा फक्त लाभ तुम्हाला घ्यायचा झालं. मग खुश का आता? मग आता काय म्हणणार? मग आता काय म्हणायचंय? आली 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 60 आली, 60 बरोबर अव्यय आली, वयोश्री योजना आली रे आली, हेल्पलाईन सुद्धा आली रे आली, 60 आली 60 आली 60 आली. हो. मग कसं वाटलं भारूड? आवडलं का? आता या भारुडामधला 1 4 5 6 7 हा नंबर तुम्हा सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर अटल वयो अभ्युदय योजनेची माहिती देणारा हा आपला कार्यक्रम सुद्धा ऐकायचा आहे, जो तुमच्यापर्यंत आम्ही आणतो आहोत कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या माध्यमातून. मी आहे लक्ष्मी आणि माझ्याबरोबर आहेत भारत आजोबा. नमस्कार लक्ष्मी. आज आपण राष्ट्रीय वयोश्री योजनेबद्दल श्रोत्यांशी बोलूया. हो. माणसाचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं विशेषतः वार्धक्यात आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी जाणवायला लागतात. खरं. आणि हीच गोष्ट ध्यानी घेऊन 1 एप्रिल 2017 या दिवशी राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरुवात झाली. ही सरकारची कल्याणकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ती उपकरणं दिली जातात आणि त्यांना जिथं जिथं गरज भासेल तिथं तिथं मदतीची व्यवस्था केली जाते. अरे वा. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ज्येष्ठ नागरिकांना अंधत्व, ऐकायला कमी येणं, दैनंदिन हालचालींमध्ये अडचणी निर्माण होणं या गोष्टींसाठी आवश्यक ती उपकरणं पुरवली जातात. अरे वा, हे फारच छान आहे. चला आजोबा, आपण आपल्या श्रोत्यांना या योजनेविषयीची अधिक माहिती देऊया, पण अशी नाही बरं का. मग एका छोट्याशा नाटकातून ही माहिती दिली तर. हा, हे जास्त छान होईल. येस, तर ऐकूया. या वाढत्या वयाबरोबर सगळं काही कठीण होत चाललं आहे. अरे आजोबा, तुम्ही इथे आहात होय? अहो, मी तुम्हाला तिकडे घरभर शोधतेय. काय झालं? काही नाही ग, चालताना उठता बसताना त्रास होतो हल्ली, आणि आता तर एकट्याला धड चालताही येत नाही. आपण एकदा डॉक्टरांना दाखवायचं का? सगळं नीट होईल. नमस्कार नरेश काका, मी रीना, सामाजिक स्वास्थ्य कार्यकर्ती. नमस्कार नमस्कार. नमस्कार रीनाताई. कशी आहेस सीमा? मी छान. आज अगदी सकाळी सकाळी आजोबांबरोबर फिरायला बागेत? अगं, घरात कुठे आजोबा दिसले नाहीत. त्यांना शोधत शोधत इथे बागेत आले. तर हे इथेच बसले होते. म्हणत होते आता चालताना त्रास होतो. अहो नरेश काका, काळजी कशाला करता? सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना आता राबवल्या जात आहेत, ज्यामुळे तुमचा हा त्रास कमी होईल आणि तुम्ही एक उत्तम आनंदी आयुष्य जगू शकाल. खरंच? खरं तर तुम्हाला सरकारची वयोश्री योजना माहिती आहे का? वयोश्री योजना? हा, नाही बुवा. हो, मी ऐकलंय याबद्दल. अहो आजोबा, या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना काठी, श्रवण यंत्र, चष्मा अशा उपयोगी वस्तूंची मदत पुरवली जाते. अगदी बरोबर. आणि बरं का नरेश काका, या योजनेची तुम्हाला खूप मदत होईल बरं का. तुम्ही पुन्हा छान हिंडू फिरू शकाल. अरे वा, हे तर फारच छान आहे. हो तर. पण यासाठी मला काय करावं लागेल? अहो फार काही नाही काका, तुम्हाला त्यासाठी फक्त एक फॉर्म भरावा लागेल. BPL श्रेणीतल्या आणि ज्यांचं मासिक उत्पन्न 15,000पेक्षा जास्त नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक उपकरणं दिली जातात. अच्छा. आणि शिवाय त्यांचा 1 4 5 6 7 म्हणजेच 14567 हा हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे. या नंबरवर फोन करून तुम्ही योजनेविषयी अधिक चौकशी सुद्धा करू शकता. हो, पण या सगळ्यासाठी तर खूप कागदपत्र लागतील. अहो नरेश काका, फार काही नाही लागणार. तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला, बस इतकं पुरेसं आहे. एवढंच? हो. मग मी लगेच जातो आणि फॉर्म भरतो. नक्की. अरे वा आजोबा, ही योजना खरंच खूप चांगली आहे. तुम्हाला यातून मदत तर मिळेलच आणि तुम्ही आता माझ्या बरोबर चालू सुद्धा शकाल. मित्रांनो, राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ आतापर्यंत 5,74,558 लोकांनी घेतला आणि घेत आहेत. यात 90हून अधिक उपकरणांचा आणि 20हून अधिक शिबिरांचा समावेश आहे. श्रोते हो,
वयोश्री योजना नेमकी काय आहे हे या नाटकामधून आता आपण ऐकलंच. आता या योजनेविषयी आपल्या आजूबाजूच्या लोकांना किती माहिती आहे हे ऐकूया. आपल्याबरोबर या एक ताई आहेत, त्यांना आता विचारूया. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव जयश्री निर्वाणी, प्रगती कॉलनी, विश्रामबाग, सांगली. अच्छा. तुमचं वय काय आहे आता? 62 चालू आहे आता. तुम्ही काय करता? मी घरकाम करते, धुणं भांडी किंवा केरफरशी पोळ्यांचं असं काम करते मी. बर. तुम्हाला यातून जे उत्पन्न मिळतं तर ते तुमच्या उदरनिर्वाहासाठी. बर. सरकारनं काही वयोवृद्धांसाठीच्या योजना आणलेल्या आहेत, तर त्यापैकी तुम्हाला काही योजना माहिती आहेत का? नाही, काहीच माहित नाही. या योजना ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. होय होय, अगदी अगदी आवडेल. आणि ते तुम्ही सांगा. कसं होतं, घरी असहाय्य वयोवृद्ध असतात तर त्यांना बऱ्याच शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं. त्यांची देखभाल काही वेळेला घरातून नीट पद्धतीनं होत नाही, घरातली कुटुंबातले इतर व्यक्तींकडून त्यांची देखभाल नीट होत नाही, मग त्यांना बऱ्याच शारीरिक आणि आर्थिक त्रासांनाही सामोरं जावं लागतं. मग अशा वयोवृद्धांना त्यांचा आत्मसन्मान जपता यावा, कारण आत्तापर्यंत तुम्ही खूप सन्मानानं आपलं जीवन जगलेलं असता आणि तोच आत्मसन्मान घेऊन तुम्हाला पुन्हा एकदा जीवन जगता यावं, यासाठी केंद्र सरकारनं काही योजना आणलेल्या आहेत आणि त्यातलीच एक योजना आहे अटल वयो अभ्युदय योजना. या योजनेमध्ये बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव केलेला असतो बरं का ताई. तर त्यामध्ये संसद आदर ग्राम योजना म्हणून आहे, तर त्याच्या अंतर्गत निवास व्यवस्था केली जाते, गरज पडली तर भोजन व्यवस्था असते, काही वेळेला ऐकू येत नाही कानानं तर म्हणून श्रवण यंत्र दिलं जातं, कुणाला वॉकरची गरज असते कारण त्यांना चालता येत नाही, वॉकरच्या आधारानं ते चालू शकतील, काठी हवी असेल तर अशा काही छोट्या छोट्या सुविधा ज्या आहेत तर त्या तुम्हाला या आरोग्य सुविधा या केंद्र सरकारच्या या योजनेमधनं मिळू शकतात आणि मग तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद निर्माण होऊ शकतो. कारण व्यक्ती जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते, स्वतः इतर कुणाचा आधार न घेता चालू शकते, तर त्यांना या गोष्टीत नक्कीच आनंद असतो. आणि अशी ही योजना आहे आणि ही योजना तुम्हाला माहिती नव्हती म्हणालात, तर आता ही माहिती तुम्हाला मिळालेली आहे. आता कसं वाटतंय? फार चांगलं वाटतंय. ही योजना फक्त आमच्यासाठीच आहे असं वाटतंय. याबद्दल तुम्ही काय सांगाल? केंद्र सरकारचे आम्ही आभारी आहोत आणि ह्या योजनेची खरोखरच गरज आहे. ही जी योजना आहे ती ग्रीन FM मुळे मला ही योजना समजली आहे, त्यामुळं त्या ग्रीन FMची मी खूप आभारी आहे. तर ताईंना ही योजना चांगल्या पद्धतीनं समजलेली आहे आणि त्यामुळे त्यांना इतका आनंद झालेला आहे. बघूया आणखी कुणाकुणाला ही योजना माहिती आहे आणि त्याबद्दलची माहिती नसेल तर आपण नक्कीच माहिती देऊया. चला पुढे जाऊया. आता आपल्याबरोबर एक सर आहेत, त्यांना विचारूया. सर, आपलं नाव? योगेश सकाराम कालते. आपण राहता कुठे? 100 फुटी परिसर. आपलं वय काय आहे आता? 66. बर सर, खरं तर अनेक योजना वयोवृद्धांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट घेऊन येत असतं आणि काही वयोवृद्ध असे असतात की ते असहाय्य असतात, त्यांना शारीरिक त्रासांना सामोरं जावं लागत असतं, काही वेळेला त्यांची घरातून देखभाल होत नसते आणि त्यामुळे त्यांना आर्थिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या समस्यांना एकाच वेळेला तोंड द्यावं लागतं. आता काही ज्येष्ठ नागरिक असतात तर ते तर पूर्णपणे निराधार असतात, त्यांना कुणाचाच आधार नसतो. अशा सर्व वयोवृद्धांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणते आणि त्यातलीच एक योजना आहे अटल वयो अभ्युदय योजना. आणि या योजनेमध्ये सर काय आहे की संसद आदर ग्राम योजनेअंतर्गत निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, अगदीच एखाद्या व्यक्तीला गरज पडली तर श्रवणयंत्र, वॉकर, काठी आणि अशा काही ज्या गरजेच्या वस्तू असतात तुमच्यासारख्या ज्येष्ठांसाठी तर त्या आणि त्याच्याबरोबरीनच काही आरोग्य सुविधा, म्हणजे काही आजारी पडले माणूस तर त्यांना योग्य वेळेला या सगळ्या आरोग्य सुविधा मिळवून देणं. खरं तर तुमच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींच्या जीवनात तुम्ही ज्या आत्मसन्मानानं जगलेले असतात तर तोच आत्मसन्मान, तोच आनंद तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या जीवनात निर्माण करायसाठी या केंद्र सरकारच्या या योजना आहेत. तर एकूणच या योजनांची तुम्हाला माहिती होती का? नाही, काही माहिती नव्हती. पण आता मी या सगळ्या तुम्हाला योजना सांगितल्या आहेत, तर या योजनेचा अशा वयोवृद्धांसाठी किंवा तुमच्यासारख्या काही वयोवृद्धांसाठी उपयोग होईल असं तुम्हाला वाटतंय का? होईल. आता मी या ज्या योजना सांगितल्या तर त्या योजना ऐकून तुम्ही काय सांगाल? तुमची प्रतिक्रिया काय असेल? ही योजना मला समजली. आम्ही सर्व ज्येष्ठ मित्रमंडळी जमलो की त्यांना पण मी या योजनेबद्दल सांगेन. तसेच काही वृद्धाश्रमामध्ये पण आम्ही जातो,
तिथे पण आम्ही या योजनेची माहिती तिथल्या वयोवृद्धांना नक्की देऊ. नक्कीच सर, तुम्ही खरंच हे इनिशिएटिव्ह घेताय. आम्हाला आमचा जो हा कार्यक्रम आहे त्याच्यातर्फे आम्ही तर सांगतोच आहे लोकांना, पण तुमच्यासारख्या व्यक्ती जर इनिशिएटिव्ह घेऊन आल्या तर आम्हाला त्याचा नक्कीच आनंद होईल. हो, वयोवृद्धांना नक्की माहिती देऊ, त्याचा फायदा जास्तीत जास्त व्हावा यासाठी प्रयत्न करू. खरंच ग्रीन रेडिओच्या माध्यमातून सर्व वयोवृद्धांपर्यंत ही माहिती वयोवृद्धांपर्यंत पोचती आहे आणि आम्हीसुद्धा ग्रीन FM कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक वयोवृद्धांना याचा फायदा मिळवून देऊ. ग्रीन FM पुढाकार घेऊन हा कार्यक्रम करते आहे, याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासाठी काम करायला तयार आहात, कारण तुमच्यासारखे आणखी काही जे वयोवृद्ध आहेत आणि खरंच त्यांना गरज आहे तर त्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही सुद्धा आम्हाला असा सपोर्ट करायला तयार आहात. तुमचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. ही होती सर्वसामान्य नागरिकांनी मांडलेली मतं. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण तत्पूर्वी हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. आणि ज्येष्ठ नागरिकांसंबंधी कुठल्याही प्रकारच्या चौकशीसाठी तुम्ही टोल फ्री नंबर 14567 यावर संपर्क साधू शकता. जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं की ज्येष्ठ नागरिक हे शांत सावली देणारे आधारवड आहेत. आपले आजी आजोबा आपल्या बरोबर आहेत ही भावनाच आपण सुरक्षित असल्याची खात्री देते. तेव्हा 4 घटका त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्याशी बोला, कारण सगळ्या गोष्टी गुगलवर मिळत नाहीत. बरोबर बोललीस लक्ष्मी. श्रोते हो, भारत सरकारचं सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय तसंच सामुदायिक रेडिओ असोसिएशन यांच्या सौजन्याने सादर झालेला ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आता आपण ऐकला. आता या कार्यक्रमातून मी भारत आणि मी लक्ष्मी, आम्ही दोघंही तुमचा इथेच निरोप घेतो. नमस्कार. हा तर मंडळी, सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवतंय, त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत. आज मात्र आपण इथेच थांबूया. ऐकत रहा 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ. नमस्कार.